गुरुवारी अर्थात 3 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्र उत्सवाला प्रारंभ होते। यातच 3.5 शक्तिपीठापैकी एक पीठ असलेल्या कोल्हापूरच्या श्रीदेवी अंबाबाई मंदिरातील तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। माझ्या पाठीमागे जर तुम्ही पाहू शकत असाल तर पाठीमागे तुम्ही बघताय की गेल्या आठवडाभरापासून देवीच्या मंदिराची स्वच्छता करण्याचं काम सुरू होतं। वरती जर पाहिलं तर कळसाच्या रंगरुगटीचं काम 15 दिवसांपासूनच सुरू झालं होतं। आता हे कळसाच्या रंगरुगटीचं काम पूर्ण झालेलं आहे। त्याचबरोबर आता या ठिकाणी जर बघताय गरुड मंडपाचं काम देखील करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या। गरुड मंडपाचं काम देखील आता अंतिम टप्प्यात असल्याचं आपल्याला इथं पाहायला मिळते। या गरुड मंडपातून देवीचं मुखदर्शन घेण्यासाठी या गरुड मंडपामध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात। त्याचबरोबर मंदिराच्या आतमध्ये जर तुम्ही पाहिले मंदिराच्या पूर्णपणे काही शनिवारी म्हणजे काही दिवसांपूर्वीच पाण्याने धुवून मंदिरातील आतमध्ये स्वच्छता करण्यात आली होती। ते काम देखील आता पूर्ण झालेलं आहे। त्याचबरोबर देवीच्या दागिन्यांची देखील स्वच्छता करण्यात आली होती। दागिन्यांची स्वच्छता देखील आता पूर्ण झालेली आहे आणि नवरात्र उत्सवासाठी मंदिर प्रशासनाकडून आता मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात आलेली आहे। बाहेर गावावरून कोल्हापुरात देवीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात। कोल्हापुरात नवरात्र उत्सवाच्या काळामध्ये मोठी गर्दी होते। त्या ठिकाणी भाविकांच्यासाठी विविध इथे उपाययोजना करण्यात आल्या आहेत। बाहेर जो मंदिराच्या बाहेरचा जो परिसर आहे त्या ठिकाणी तुम्ही बघताय की जे भाविकांची लाईन लागलेली असते, पंडाल लागलेलं असतं, त्या ठिकाणी ऊन लागू नये म्हणून छत बांधण्यात आलेलं आहे। अशा विविध उपाययोजना अंबाबाई मंदिर प्रशासनाकडून व जिल्हा प्रशासनाकडून या शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने करण्यात आलेले आहेत। कॅमेरामॅन केतन काडेसह मी रविराज कांबळे, तारा न्यूज, कोल्हापूर।